नमस्कार मित्रांनो, मी शुभम पवार. मित्रांनो, नमो शेतकरी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 4,000 रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केलेले आहेत. हे 4,000 रुपये तुम्हाला मिळालेले आहेत का नाही हे तुम्ही तुमच्या मोबाईलमधून स्टेटस चेक करू शकता. या व्हिडिओमध्ये स्टेटस कसं चेक करायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे, तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला भेटत राहतात. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूयात. नमो शेतकरी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 2,000 रुपयाचा हप्ता दिला जातो. पण यावेळेस नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे दुसरा आणि तिसरा म्हणजे असे एकूण 2 हप्ते शेतकऱ्यांना दिले गेलेले आहेत. म्हणजे एकूण 4,000 रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केलेले आहेत. हे 2 हप्ते शेतकऱ्यांना मिळालेले आहेत का नाही हे तुम्ही कसं चेक करायचं? तर सर्वात पहिल्यांदा तुम्हाला या वेबसाईटवरती यायचंय. nsmny.mahaIT.org ही वेबसाईट आहे. या वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो. या वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला इथे ऑप्शन दिसेल लॉग इन आणि बेनिफिशियरी स्टेटस. तर आपल्याला काय करायचं आहे, बेनिफिशियरी स्टेटस बटनावरती क्लिक करायचं आहे. या क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे खाली यायचं आहे. इथे पहा, इथे विचारेल की तुम्ही जे काही स्टेटस आहे ते इथे चेक करू शकता. आता अगोदर काय करायचं आपल्याला, वरती 3 डॉट दिसत आहेत राईट साइड कॉर्नरला, यावरती इथे क्लिक करा आणि अगोदर डेस्कटॉप साईट करून घ्या. म्हणजे व्यवस्थित तुम्हाला जे आहे ते ऑप्शन दिसतील. तर डेस्कटॉप साईट ऑन करायचं आहे. डेस्कटॉप साईट ऑन केल्यानंतर तुम्ही पहा, इथे अशा पद्धतीने तुमचा रजिस्ट्रेशन नंबर इथे टाकून तुम्ही स्टेटस चेक करू शकता, किंवा तुम्हाला इथे मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि मोबाईल नंबर टाकून सुद्धा स्टेटस चेक करू शकता. मी इथे मोबाईल नंबर सिलेक्ट करतो आणि त्यानंतर आपला इथे मोबाईल नंबर टाकतो आणि इथे जो कॅप्चा दिलेला आहे म्हणजे आहे तसा तो इथे टाकायचा आणि गेट डेटावरती क्लिक करायचा. मी आता इथे टाकतो आणि गेट डेटावरती क्लिक करतो. तर इथे पाहू शकता, गेट डेटावरती क्लिक केल्यानंतर लगेच इथे अशा पद्धतीने तुमचं स्टेटस तुम्हाला दिसेल, ज्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजना, त्याला आपण NSMNY म्हणतो. इथे पहा, होम दाखवेल. होम मध्ये तुमचं म्हणजे शेतकऱ्याचं नाव दाखवेल, शेतकऱ्याचं फादर नेम, शेतकऱ्याचा मोबाईल नंबर, त्यानंतर शेतकऱ्याचं स्टेट, त्यानंतर शेतकऱ्याचं गाव, त्यानंतर इथे महत्वाचं असं एक ऑप्शन दाखवेल, रजिस्ट्रेशन नंबर सुद्धा दाखवेल. जर तुम्हाला माहित नसेल तर हा रजिस्ट्रेशन नंबर सेव्ह करून ठेवा किंवा त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्यावा. तुमचं आधार डेमॉन्स्ट्रेशन, जे काही आधार व्यवस्थित आहे का, तर इथे येस दाखवेल. त्यानंतर PFM बँक डिटेल्स इथे सक्सेस दाखवेल. बाकीची काही माहिती दाखवणार नाही, फक्त या 2 गोष्टी इथे दाखवल्या जातील. इथे लँड सीडिंग सुद्धा दाखवत नाही, KYC सुद्धा दाखवत नाहीये. त्यानंतर सगळ्यात खाली जर तुम्ही आला तर फंड डिस्ट्रीब्यूट डिटेल दाखवेल, ज्यामध्ये तुम्ही स्टेटस जे आहे ते कोणता हप्ता तुम्हाला कधी मिळालेला आहे ते चेक करू शकता. आता खाली आल्यानंतर पहा, फंड डिस्ट्रीब्युटर्स डिटेल्स, ज्यामध्ये पहिला हप्ता तुम्हाला कधी भेटलेला आहे 2/11/2023. सेकंड इन्स्टॉलमेंट तुम्हाला कधी भेटली आहे, थर्ड इन्स्टॉलमेंट कधी भेटलेली आहे, म्हणजे दुसरा हप्ता कधी भेटला, तिसरा हप्ता कधी भेटला. इथे पहा, पेमेंट सक्सेस झालेला आहे का, पहिला ऑप्शन दाखवेल. पेमेंट सक्सेस झालंय तर सक्सेस झालेले, मला तिन्हीचे तिन्ही हप्ते भेटलेले आहेत. बँकेचं नाव दाखवेल, कुठून भेटलेले आहेत ते. त्यानंतर क्रेडिट डेट दाखवेल, म्हणजे तारीख दाखवेल कधी भेटलेले आहेत ते, आणि UTR नंबर सुद्धा दाखवेल. आणि जर तुमचं पेमेंट फेल झालं असेल तर फेल्ड सुद्धा, कोणत्या कारणाने फेल झालं ते सुद्धा खाली दाखवेल. FTO पेंडिंग जर असेल ते सुद्धा दाखवेल. तर मला हे दोन्ही हप्ते भेटलेले आहेत, दुसरा आणि तिसरा, तर मला इथे तो दाखवत आहे. आता हा हप्ता कधी भेटलेला आहे तर इथे दाखवेल 6/3/2024, आणि इथे तिसरा हप्ता 6/3, दुसरा आणि तिसरा 6/3/2023 रोजी भेटलेला आहे. अशा पद्धतीने तुम्ही तुमचा हप्ता लगेच आपल्याला जाऊन या वेबसाईटवरती चेक करा. आणि याच्यामध्ये काय प्रॉब्लेम असेल कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर तुम्हाला कोणताही हप्ता आतापर्यंत भेटला नसेल तर थोडं थांबा. पुढच्या हप्त्याच्या वेळेस म्हणजे चौथा हप्ता जेव्हा भेटेल तेव्हा तुम्हाला पेंडिंग हप्ते सुद्धा भेटू शकतात. काही जणांना या योजनेअंतर्गत काही जणांना 6,000 सुद्धा भेटलेले आहेत, 8,000 सुद्धा भेटलेले आहेत. तर तुम्हाला सुद्धा इथे राहिलेले हप्ते पुढच्या हप्त्यामध्ये भेटू शकतात. आणि जर तुम्हाला कोणताही हप्ता मिळत नसेल तर शेजारील तहसील ऑफिसमध्ये जाऊन तुम्ही चौकशी करू शकता आणि तिथे कंप्लेंट दाखल सुद्धा करू शकता. महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ होता. स्टेटस चेक करा, शेतकऱ्यांना व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.